बाबांची कन्या, बाबांची पुत्र, पत्नी, आई सुनंदा वहिनी, त्यांच्या भगिनी, सगळ्या कुटुंबाला या ठिकाणी आलेला आहे. त्यांना काळजी वाटते हो, काळजी वाटते त्यांना. सुप्रियाता इकडे तर अर्ध्या तासाला फोन करतायत, सगळे लोक काळजी करतायत. पवार साहेब चिंता करतात. पवार साहेबांनी सांगितलं मागे द्या, परंतु रोहित दादांनी शब्द दिलाय शेतकऱ्यांना की जोपर्यंत हे सरकार आहे ते सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे हो. नाही तो वार घरापुढे मिटिंग घेतात, नाही तो पाठ भरून ठेवतो राज्यपाल उठला गेला पाठ राज्यपाल. आणि आता या कष्टकरी अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जो फसवा निर्णय घेतलाय, एकच मुख्यमंत्र्यांना पुढे येऊन सांगायचंय की आम्ही विनाट कर्जमाफी करून, एवढं मुख्यमंत्री सांगायला पुढे येऊन. आता समजलं थोड्या वेळापूर्वी निरोप आला अधिकाऱ्यांच्याकडनं की सरकारचे प्रतिनिधी म्हणून कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी येत आहेत थोड्या वेळाने, असं समजलंय. आता गिरीश महाजन येत आहेत, बघूया काय सांगतायत, काय शब्द घेत आहेत. आम्हाला शब्द नको, निर्णय पाहिजे. जर आम्हाला रोहित दादांच्या तब्येतीची सगळ्यांना काळजी असेल तर आल्यानंतर गिरीश महाजनांना आपण ठणकावून सांगितलं पाहिजे. सगळ्यांनी एका आवाजात सांगितलं पाहिजे. सांगणार का? कुटुंबाला परत एकदा सांगूयात. वहिनी सुनंदा वहिनी, कुंती वहिनी, राजेंद्र दादा, तुम्हाला सगळ्यांना हे शेतकरी सांगतात की रोहित दादाच्या तब्येतीला आम्ही काही होऊ देणार नाही. रोहित दादा महाराष्ट्राचा आहे. काल राजूदादांनी सांगितलं की आमचा पुत्र महाराष्ट्राच्या वतीत टाकलाय. सोपं नसतं हो मित्रांनो.